नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण बघणार आहोत लय भारी सातारा काळा घेवड्याची आमटी. साताऱ्यात रस्सा भाजीला आमटी असेही बोलतात. काळा घेवडा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, खनिजे, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक भेटते. याचा उपयोग डाएटमध्ये आपण वेट कमी करण्यासाठी करू शकतो. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी देखील उपयोगी आहे. चला तर मग अशा या बहुउपयोगी रेसिपीला सुरुवात करूया. ही काळ्या घेवड्याची चमचमीत अशी रस्सा भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा भातासोबत भन्नाट लागते. तर कढईमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून तो चांगला परतून घेऊ. त्यानंतर सुके खोबरे टाकून ते सुद्धा सोनेरी रंगावर चांगले भाजून घेऊ. तयार झालेले मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात कोथिंबीर आणि बारीक मीठ न वापरता खडे मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून मोहरी चांगली तडतडून देऊ. मोहरी तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची, म्हणजे दाताखाली येऊन कडवट लागत नाही. त्यानंतर जिरे टाकून घेऊ. तयार केलेले वाटण आपण तेलात चांगले परतून घेऊ. त्यानंतर काळा घेवडा टाकून घेऊ. काळा घेवडा आपण हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे सर्वप्रथम. त्यानंतर लसणाचा ठेचा तेलात चांगला परतून घेऊ. संपूर्ण मिश्रण एकसंध करून घेऊ. त्यानंतर घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा धना पावडर टाकून संपूर्ण मिश्रण एकसंध करून घेऊ. त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम फ्लेम ठेवून काळा घेवडा चांगला शिजवून देऊ. 15 ते 20 मिनिटात काळ्या घेवड्याची चमचमीत अशी रस्सा भाजी तयार होते. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी फ्लेवर जंक्शन मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.